नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज मी कुंभारी हॉस्पिटल, अश्विनी कुंभारी हॉस्पिटल येथे गेलो होतो। आयुष्यमान भारत योजनेतून लाभ घ्यावा म्हणून मी गेलो होतो, परंतु आयुष्यमान भारत ही फक्त घोषणा कागदावरची दिसून येत आहे। तिथं गेलं तर डॉक्टरची फी 300 रुपये, पुन्हा औषध गोळ्या लिहून देतात। मला तर औषध गोळ्या 1900 रुपयाच्या लिहून दिल्या, माझ्याजवळ 19 रुपये नव्हतं, म्हणून मी औषध गोळ्या सुद्धा आणल्या नाही त्या। आणि देशाचे पंतप्रधान सांगतात आयुष्यमान भारत योजनेतून कोणत्याही रोगावर उपचार मोफत केला जातोय। देशाचे पंतप्रधान सांगतात आयुष्यमान भारतचा गौगव करतात। आयुष्यमान भारत 5 लाख रुपये गोरगरीब जनतेला दिलासा म्हणून असा उपयोग करून घ्या म्हणून पंतप्रधान सांगतात। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतात की बाबा ते आभा कार्ड काढलंय, त्या आभा कार्डावर 246 का 45 रोग निदर्शनास येतात, परंतु फक्त ऑपरेशन करता ह्या योजनेचा लाभ आहे। आयुष्यमान भारत योजनेचा फक्त ऑपरेशन करता लाभ मिळतोय। ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकार करतंय। माझे आज 300 रुपये तपासणीला गेले, औषध गोळ्या त्याने 1900 रुपये लिहून दिल्या, पण माझ्याजवळ 19 रुपये नव्हते, म्हणून मी औषध गोळ्या सुद्धा आणल्या नाही। त्या सर्वसामान्याचा दवाखाना ही काही नाही राहिलेला नाही, म्हणून आयुष्यमान भारत योजना ही फसवी योजना असं तर मला वाटतंय। मी आज त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी गेलो, पण ही फसवी योजना आहे। परंतु देशाचे पंतप्रधान सांगतात, प्रत्येक भाषणात सांगतात, भाइयों बहनों 5 लाख के लिए तुमको दवाखाना मोफत दे रहे। अरे कशाचा 5 लाख? 5 रुपयाचा सुद्धा याचा आम्हाला मोबदला नाही, फक्त याचा ऑपरेशनला उपयोग होतोय एवढं सांगतो। फक्त ऑपरेशनसाठीच ही योजना आहे असं पंतप्रधानांनी भाषणात सांगावं, एवढीच माझी इच्छा आहे। मतासाठी काही मतं घेण्यासाठी काही पोकळ आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी देऊन ह्या योजनेचा लाभ फक्त ऑपरेशनसाठीच होतो एवढंच सांगावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी।